आणि आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। सर्वाधिक ट्रॅफिकच्या शहरांमध्ये मुंबईचा 39वा क्रमांक। 10 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 29.26 मिनिटांचा वेळ लागत असल्याचा अहवाल। 2023 पेक्षा 2024ला ट्रॅफिक समस्या अधिक वाढल्याचं चित्र। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात औषध पुरवठा बंद। 120 कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्यानं बंद। एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचं रुग्णालय उभारण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या या संदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे प्रताप सरनाईकांचे निर्देश। मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट। पालिकेचा निधी 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवर। मुंबई फेस्टिवल यंदा होणार नाही। पर्यटन विभागाच्या सादरीकरणात मुंबई फेस्टिवलचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे। तिजोरीवरील भार हलका करण्यासाठी हा निर्णय। मुंबईत कालपासून पुन्हा गारठा। पुढील 2 दिवस गारठा कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबईत सकाळपासून धुक्याची चादर। पुण्यातील स्टुडंट राईट असोसिएशनचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। सारथी, बार्टी, टार्टी, महाज्योती संस्थेत होणाऱ्या गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी SIT लावण्याची मागणी। पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांचं ऑडिट होणार, तर सर्व शाळांमधील इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही केलं जाणार। बेशिस्त चालकांमुळे PMPML बसच्या अपघातात वाढ। मागील वर्षात 61 अपघातांची नोंद, 24 मृत्यू तर 21 जण जखमी। अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी।